नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता iOS आणि Android अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि मी इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल मी तुम्हाला सांगताना जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये ह्या लेवल्स तुम्हाला सांगितलेल्या होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जर वरच्या बाजूला जाणार असेल तर ही लेवल मेक और ब्रेक लेवल असणार आहे म्हणून सांगितलं होतं. 25,915च्या वर जर टिकलं तर आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी तेजी बघायला मिळू शकते. त्याचबरोबर खालच्या बाजूला सुद्धा एक लेवल दिली होती आणि त्याच्या खाली जर टिकलं तर खालच्या बाजूला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते असं सांगितलेलं होतं. आज तुम्ही बघू शकता आज गॅप अप ओपन झालं आणि वरच्या बाजूला आपण वर जात असताना 25,955, 26,010 अशी वरच्या बाजूला टार्गेट सुद्धा सांगितली होती. तुम्ही बघू शकता गॅप अप ओपन झालं, वरच्या 25,955 च्याही वर ओपन झालं. वर ओपन झाल्यानंतर 26,010च्याही थोडंसं पुढं गेलं आणि इथे सगळी टार्गेट आलेली असल्यामुळे आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं. आता ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे, गोल्ड मेंबरशिप घेतली आहे किंवा आपल्या आत्मा कोर्सचे जे पहिल्या बॅचचे सदस्य आहेत त्यांना माहित होतं की ह्या सेलिंग नंतर काय करायचं आहे. तर ह्या सेलिंग नंतर सुद्धा आणखीन तेजी होऊ शकते हे त्यांना व्यवस्थित माहित होतं. तर त्यामुळे आपल्याला त्यानंतर ही झालेली तेजी सुद्धा अपेक्षित होती. आता हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं. आता आपण काय करूया की निफ्टीच्या ह्या चार्टचा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करून हे समजून घेऊया की येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. मी आता काय करतोय ह्या ज्या लेवल्स मी इथे दाखवल्यात या तात्पुरत्या हाईड करतोय आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण विश्लेषण करायला सुरुवात करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण विश्लेषण करतोय तेव्हा आपल्याला नेहमीप्रमाणे ह्या ज्या लेवल्स आहेत मागच्या 3-4 आठवड्यांपासून आपण सातत्यानं त्याच्या आधीपासून सुद्धा ओके हे सगळ्या लेवल्स एकदा डिलीट करतो आणि मग पुन्हा लेवल्स ड्रॉ करायला सुरुवात करतो. तर इथे आपल्या लक्षात येईल की ही लेवल आपण सांगितलेली होती. त्याच्यानंतर हा जो हाय होता ही लेवल आपण सांगितलेली होती आणि हा हाय होता ही लेवल सांगितलेली होती. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा झोन जो आहे ना मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतोय की हा झोन जो आहे हा स्ट्रॉंग रेझिस्टन्स झोन आहे. तर त्यामुळे जोपर्यंत हा झोन पार होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही. पण तुम्हाला मागच्या 3 आठवड्यांचं जर चार्ट बघितलात मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला ते चार्ट व्यवस्थित दिसू शकतील आणि त्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. सुरुवात करूया आपण ह्या ग्रीन कॅन्डल पासून. ह्या ग्रीन कॅन्डलला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे काय झालं होतं, ओपन इथे झालं, सेलिंग आलं, पण आठवड्याभरामध्ये सेलिंग आलं पण बायरनी त्या आठवड्यात वर येऊन क्लोज केलं. आणखीन वर नेलं होतं पण बऱ्यापैकी वर येऊन ग्रीन कॅन्डल बनवू दिली. इथे काय झालं, इथे वर ओपन झालं, सेलिंग झालं भरपूर, इथपर्यंत सेलिंग झालं पण बायरनी बऱ्यापैकी वर आणून
क्लोज दिलं. म्हणजे काय होतंय, खालच्या लेवलला आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की खालच्या लेवलला बायर ऍक्टिव्ह आहेत आणि जेव्हा जेव्हा सेलर खाली न्यायचा प्रयत्न करतायत तेव्हा तेव्हा बायर त्याला वर आणायचा प्रयत्न करतायत. पण आता काय होतंय, इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या कॅन्डल मध्ये आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डल मध्ये काय झालं, थोडंसं वर गेलेलं दिसतंय पण आता थोडंसं खाली आलेलं दिसतंय. त्यामुळे आता हे जे बायर खाली गेलेलं किंमत वर आणतायत, ऍक्टिव्हली वर आणतायत, तर हे कधी ऍक्टिव्हेट होऊ शकतील, आणखीन जेव्हा किंमत ह्या झोन मध्ये येईल आणि नंतर ह्या झोन मधनं बाहेर पडेल त्यावेळेला आणखीन बायर ऍक्टिव्हेट होऊ शकतात आणि एक मोठी तेजी आपल्याला मग बघायला मिळू शकते. अर्थात मोठी तेजी येणार ह्याचा अर्थ ते काय नॉनस्टॉप अशीच्या अशी येणार नाही, अधेमध्ये सेलिंग पण येणार आणि मोठं मोठं सेलिंग पण येणार आणि त्यानंतर आपल्याला बाईंग बघायला मिळणार. अशा प्रकारचं चित्र आता इथे तयार झालेलं आहे. हे जे मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं, ही लाल रंगाची जी कॅन्डल आहे ही हॅमर कॅन्डल आहे. याचा हाय ब्रेक झाला तर ही बुलिश असते, बरोबर, अन्यथा ही बेरिश कॅन्डल आहे. हँगिंग मॅन कॅन्डल सुद्धा म्हणतात याला. ही जी कॅन्डल आहे सेम त्याच प्रकारची कॅन्डल आहे जशी मागच्या आठवड्यात होती. तर त्यामुळे ही सुद्धा आपल्याला काय आहे, जर हा हाय ब्रेक झाला तर बुलिश असणार आहे. तर आपल्याला पुढच्या आठवड्यात बघायचं आहे की या आठवड्याचा हा जो हाय होता हा पुढच्या आठवड्यात ब्रेक होतोय का. तर त्यामुळे ह्याच्यावर आता लक्ष ठेवायला लागेल. पण एक गोष्ट आपल्याला कळली आहे की खालच्या बाजूला म्हणजे हा जो झोन मी इथे काढून दाखवतोय, ह्या झोन मध्ये खाली आलं ना की बाईंग येते. एवढी गोष्ट आता आपल्याला पक्की कळलेली आहे. बाकी जे नियमित सदस्य बघतायत, जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघतायत, त्यांना ह्या सर्व कन्सेप्ट लक्षात आल्या असतील की मी ह्या लाईन्स का काढल्या होत्या, त्याचं काय महत्व होतं. कारण मागच्या 3-4 आठवड्यापेक्षा जास्त काळापासून आपण ह्या लेवल काढून त्याचं विश्लेषण करतोच आहे. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की मार्केटमध्ये आता सध्या काय स्थिती आहे. तुम्ही बघू शकताय की मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला सेलिंग येते, बाईंग येते, सेलिंग आलं, बाईंग आलं, बरोबर. जेव्हा जेव्हा सेलिंग येते बाईंग येते, सेलिंग आलं होतं बाईंग आलं, सेलिंग आलं परत बाईंग आलं. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की बराच काळ मार्केट एका रेंज मध्ये अडकल्यासारखं दिसतंय. तुम्हाला जर निफ्टी 50 बघितलं तर तुम्ही बघू शकता की सर्वसाधारणपणे ही जी रेंज आहे, अशा एरियामध्ये जर तुम्ही एक हे काढलं तर मागचे अनेक दिवस, आपण असं म्हणू शकतो महिन्यापेक्षा जास्त कालावधी, आपल्याला ह्या रेंज मध्ये जास्त राहतोय. एकदा वर थोडंसं ब्रेकआउट आलं, एकदा खाली थोडंसं ब्रेकआउट आलं, पण ह्या एरियामध्ये राहतोय. जेव्हा किंमत खूप वाढल्यानंतर, मी तुम्हाला आता परत एकदा छोटं करून दाखवतो, किंमत आता इथे काय झाली आहे बघा, वाढली आहे. आणि त्यानंतर आपल्याला समजा जर अशी एका रेंज मध्ये राहत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, एक तर अक्युमुलेशन असू शकतं किंवा डिस्ट्रीब्युशन असू शकतं. अक्युमुलेशन म्हणजे काय, मोठे मोठे जे प्लेयर आहेत ते हळूहळू इथे बाय करत असतील, किंवा डिस्ट्रीब्युशन असू शकतं म्हणजे मोठे मोठे प्लेयर आहेत ते हळूहळू इथे सेलिंग करत असतील. हे कधी समजणार, ज्या वेळेला अशा प्रकारची जी रेंज असते, ही तुम्ही प्रॉपर रेंज काढा, मी मुद्दाम प्रॉपर काढली नाहीये. तर ज्या वेळेला वरच्या दिशेनं ब्रेक आणि दोन्ही बाजूला अटेम्प्ट झालाय बघा, एकदा खालच्या बाजूला अटेम्प्ट झाला, एकदा वरच्या बाजूला अटेम्प्ट झाला, फेल गेलाय. म्हणजे आता काय होईल, ह्याच्यात आणखीन दोन दोन लेवल आपल्याला, म्हणजे आणखीन खाली एक लेवल आणि वर एक लेवल आपल्याला काढता येईल. म्हणजे हात काय तयार झाला, आपल्याला एक प्रॉपर चॅनल तयार झाला. या चॅनलचं वरच्या बाजूनं जर ब्रेकआउट आलं तर वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते, खालच्या बाजूनं ब्रेकआउट आलं तर खालच्या बाजूला मुवमेंट होऊ शकते. पण सध्या जे चित्र दिसतंय आणि जे ॲस्ट्रोचं चित्र आहे त्यानुसार थोडंफार सेलिंग आल्यानंतर मग म्हणजे इथे आता काय होईल, आणखीन थोडं मला असं वाटतंय की सोमवारी आणखीन थोडंसं वर जाईल, एकदा छोटं सेलिंग येईल आणि त्यानंतर मग एक मोठी आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र मला दिसतंय. तर हे झालं निफ्टी मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला वरच्या बाजूला ह्या दोन लेवल दिल्या होत्या बघा. कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर आठवत असेल, 59,440. खालच्या बाजूला 59,326 ची लेवल दिली होती. ह्या खाली सुद्धा दोन लेवल दिल्या होत्या, 59,120 आणि 59,040. आणि मी सांगितलं होतं ह्या झोनच्या वर टिकलं तर एक मोठी तेजी होईल, ह्या झोनच्या खाली टिकलं तर एक मोठी मंदी आपल्याला बघायला मिळेल. आज काय झालं, आज तुम्ही इथे बघू शकता की ओपन झालं ह्या झोन मध्ये. ओके, आज ओपन झालं
ब्रेकआउटचा एक प्रयत्न झाला पण टिकलं नाही, म्हणजे एक फॉल्स ब्रेकआउट आपल्याला इथे मिळाला. त्यानंतर पुन्हा खाली पण आलं, पण नंतर तुम्ही बघू शकता ह्या ज्या दोन लेवल मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या, ह्या दोन लेवल मध्येच आपल्याला बँक निफ्टी पूर्ण साइडवेज झालेलं बघायला मिळालं. जनरली काय होतं, डिसेंबर महिन्यामध्ये मार्केट थोडंसं जास्त व्होलाटाईल होतं, साइडवेज होतं. याचं कारण असं असतं की डिसेंबर महिन्यामध्ये अनेक जे परदेशी गुंतवणूकदार असतात ते सुट्टीच्या मूडमध्ये असतात. जसं म्हणजे भारतामध्ये आपल्याकडे दिवाळी हा मोठा सण असतो, तसा परदेशामध्ये आणि जे भारतात मॅक्झिमम जे इन्व्हेस्टमेंट करतात ते युरोपियन, अमेरिकन किंवा आणि अन्य देशांमध्ये ख्रिसमस हा मोठा सण आहे. तर त्यामुळे अशा वेळेला काय होतं, आपल्याला असं साइडवेज एका रेंजमध्ये असणारं खूप व्होलाटाईल, एकदम सेलिंग येतंय, एकदम बाईंग येतंय, अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. आणि तेच आपल्याला इथे होताना दिसतंय. जसं जानेवारी चालू होईल आपल्याला, अर्थात त्याच्या आधी सुद्धा एक मोठी मुवमेंट होऊ शकते, कारण आता डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सुद्धा आणि रिटेल ट्रेडर सुद्धा खूप जास्त ऍक्टिव्ह झालेले आहेत. तर आपल्याला आता लक्षात येईल की कसं ह्याच रेंजमध्ये आज दिवसभर आपल्याला बँक निफ्टी टिकलेली आहे. आता आपण काय करूया, या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेम आपल्याला लक्षात येईल बघा, इथे थोडंसं चित्र वेगळं होतं. इथे आपण ज्या लेवल्स काढल्या होत्या दर आठवड्याला काढतो, त्या लेवल्स खालच्या बाजूला बघितलं तर ही ब्रेकआउट लेवल होती. या ब्रेकआउट लेवलच्या खाली आलं नव्हतं, निफ्टीमध्ये आलं होतं पण बँक निफ्टीमध्ये आलं नव्हतं. त्यानंतर तुम्ही ही लेवल बघू शकता. म्हणजे आता काय झालंय की आपल्याला कन्फर्म झालं, इथून वर गेलं, थोडं खाली यायचं, लेवल टेस्ट करायचा प्रयत्न झाला, इथनं ब्रेकआउट झालं, थोडं लेवल टेस्ट करायचा प्रयत्न झाला. आता काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. सेम निफ्टी सारखं जर आपण याच्याकडे बघायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ह्या दोन्ही आठवड्यांमध्ये आपल्याला रेड हॅमर कॅन्डल तयार झालेली दिसते. आपण ह्याला हँगिंग मॅन पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. आणि जेव्हा ह्यापैकी कुठल्या तरी एका कॅन्डलच्या वर, अर्थात या पहिल्या कॅन्डलच्या वर जाईल, ह्या आठवड्याच्या कॅन्डलच्या वर किंमत जाईल, ऑटोमॅटिकली काय व्हायला लागेल, आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते. अर्थात कधीही लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जी तेजी येते ती अशी स्ट्रेट येत नाही, किंवा मंदी येते ती सुद्धा अशी स्ट्रेट येत नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, वर जाणार असेल तर आपल्याला स्टेप बाय स्टेप वर जातं. अशा प्रकारे आपल्याला मार्केट वर जाताना दिसतं, खाली येताना सुद्धा स्ट्रेट न येता ह्या प्रकारे जाताना दिसतं. ओके, तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहायला लागेल. आणि जोपर्यंत मार्केट एक दिशा पकडत नाही तोपर्यंत थोडासा गोंधळ, थोडंसं कन्फ्युजन कायम राहू शकतं. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. दोन्ही ठिकाणी हेच दिसतंय की सेलिंग आल्यानंतर बायर्स खाली ऍक्टिव्ह आहेत. आणि जेव्हा असं चित्र असतं आणि सलग 2 आठवडे दिसतंय, मग आणि ऑलरेडी तेजीचंच ट्रेंड आहे, अशा वेळेला पुन्हा एकदा तेजी रिझ्यूम होऊ शकते. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया की आपल्याला काय दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागचे 3 दिवस आपण एका रेंज मध्ये अडकलेलो होतो. ओके, मागचे 3 दिवस एका रेंज मध्ये अडकलेलो होतो, त्याच्या आधीचे 2 दिवस आपण एका रेंज मध्ये होतो. आणि आता आपल्याला काय झालंय, हा मागच्या 3 दिवसांचा जो हाय आहे त्याच्या आसपासच आज क्लोजिंग आलंय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती साइडवेज मुवमेंट होतीये. अशा वेळेला ट्रेडिंग करणं थोडंसं रिस्की पण असतं, हे पण लक्षात घ्या. कारण तुम्हाला काय होतं, मार्केटमध्ये आवश्यक असणारी मोमेंटम जे असतं ते मिळत नाही. आणि मग ऑप्शन मध्ये आपण बरेच सारे ट्रेड करतो, तर ऑप्शन मध्ये आपल्याला जर मोमेंटम नसेल तर लॉसेस होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे अशा वेळी थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे. तर माझ्या तुम्हाला आता लक्षात आलं असेल की खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं, पण इथे खूप साइडवेज झालं आणि आता वर जाण्याचा प्रयत्न करतंय. जर आपल्याला असंच वर जात राहिलं तर मग काय होईल, एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळेल. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण जाऊया सेन्सेक्स कडे. सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं की ही जी लेवल आहे, ही लेवल फार महत्वाची आहे. म्हणजे 84,830 ची लेवल महत्वाची आहे. ह्याच्या वर जर टिकलं तर एक मोठी तेजी वरच्या दिशेनं होईल. खाली पण एक लेवल दिली होती, त्याच्या खाली टिकलं तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होईल. आपण बघू शकतो की वर हे झालं, वरच्या बाजूला ही दोन टार्गेट दिली होती, 84,960, 85,125. तुम्ही बघू शकता 85,125 च्या थोडंसं वर गेल्यानंतर एक सेलिंग आलं. हे सेलिंग येणं सुद्धा अपेक्षित होतं आणि त्यानंतर होणारी ही तेजी सुद्धा आपल्याला अपेक्षित होती. तर अशा प्रकारची मुवमेंट आता आपल्याला इथे
बघायला मिळालेली आहे. सेम निफ्टी सारखीच मुवमेंट झाली आहे. तर त्यामुळे त्याचं जास्त विश्लेषण मी आता इथे करत नाही. आता आपण काय करूया, वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जसं आपल्याला निफ्टीमध्ये दिसतं त्याप्रमाणे इथे काय दिसतंय आपण चेक करूया. मी तुम्हाला ह्या सर्व लेवल्स जशा आपण निफ्टीमध्ये काढलेल्या तशाच लेवल्स मी इथे तुम्हाला काढून दाखवतोय. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, येस, ही लेवल आहे आणि ही लेवल आहे. आता आपण थोडंसं झूम करूया. तर ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या तुम्ही काळजीपूर्वक बघितल्यात तर तुमच्या काय लक्षात येणार आहे, की हा जो झोन आहे, जसं मी निफ्टीमध्ये पण बरेच दिवस सांगतोय, की हा झोन हा रेझिस्टन्स झोन आहे. जोपर्यंत सेन्सेक्सला आपल्याला हा एरिया पार करून वर जाता येणार नाही, तोपर्यंत हे असं सेलिंग बघायला मिळणार. मात्र खालच्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला सलग 3 आठवडे लक्षात येतंय, की ही जी लेवल आहे 85,267 याच्या खाली गेलं की बाईंग येते. ह्या एरियामध्ये बाईंग येते. पाहिजे असेल तर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, म्हणजे व्यवस्थित चित्र स्पष्ट होईल. ओके, तुम्ही इथे बघा, ही जी लेवल आहे या लेवलच्या खाली आलं की बायर काय करतात, की सेलरनी किंमत खाली आणली की बायर वर नेतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे बघायला मिळालंय. ओके, येस. मध्येच थोडासा आवाज बंद झाला होता, त्याबद्दल क्षमस्व. तर आपल्याला इथे हे लक्षात आलेलं आहे, त्यामुळे आता हळूहळू काय होऊ शकतं, इथून किंमत वर जाऊ शकते आणि वर जात असताना ती स्टेप बाय स्टेप पद्धतीनं वर जाऊ शकते. हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्या विकली अनालिसिस नंतर सेन्सेक्सचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. इथे ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की सेलिंग आलं, बाउन्स आला, सेलिंग आलंय, बाउन्स आला. आता जर वर जायचं असेल तर आपल्याला हा जो रेजिस्टन्स झोन आहे, बरोबर त्या झोनच्या आसपास येऊन आज क्लोजिंग आलंय. ह्या झोन मध्ये थोडा वेळ टिकावं लागेल. पूर्वी एकदा प्रयत्न केला आपण, पण लगेच आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आता काय होईल, सेकंड अटेम्प्टला कदाचित आपण यशस्वी होऊ असं वाटतंय. मात्र त्यासाठी इथे ह्या झोनचा रेझिस्टन्स म्हणून कदाचित सोमवारी काय होईल, थोडस वर ओपन होईल किंवा वर जाईल. त्यानंतर एकदा सेलिंग येणार असं मला वाटतंय आणि त्यानंतर मग एक आपल्याला मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला सेन्सेक्स मध्ये येणाऱ्या काळात बघायला मिळेल असं चित्र आपल्याला दिसतंय. तर हे झालं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण काय करूया, जाता जाता शेअर मार्केट मराठीच्या चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगतो. तर आता तुम्ही आपल्या YouTube चॅनलला जॉईन बटन वर क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपल्या मेंबरशिपसाठी 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. ब्रॉन्झ मेंबर जर तुम्हाला व्हायचं असेल तर ₹59 दरमहा भरून होऊ शकता. सिल्वर मेंबरसाठी ₹119 दरमहा आहे. गोल्ड मेंबरसाठी 199 आहे आणि प्लॅटिनम मेंबरसाठी 1199 आहे. तुम्ही या प्रत्येक मेंबरशिप मध्ये काय काय सर्व्हिस मिळते हे आपल्या चॅनलवर समजून घ्या. समजलं नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेजला विचारू शकता आणि त्यानंतर मेंबरशिप घेऊ शकता. ज्यांनी ज्यांनी आपल्या ॲपमध्ये मेंबरशिप घेतलेली आहे, पेड कोर्सेसचा ऍक्सेस घेतलेला आहे, त्यांना चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी माहिती दिली. आजचा हा व्हिडिओ आता आपण अगदी शेवटाकडे आलोय. मात्र जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंटमध्ये
अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.